नमस्कार मित्रांनो, खग्रास चंद्रग्रहणाच्या बाबतीत आपला जो आपण व्हिडिओ टाकला होता त्याला भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो. खग्रास चंद्रग्रहण कुठल्या राशीला फायद्याचं राहील, कुठल्या राशीला त्याचं नुकसान होईल आणि कुठल्या राशीला तो बरोबरीच राहील, या बाबतीत आपण आजची माहिती घेणार आहोत. हे ग्रहण संपूर्ण भारतातून दिसेल. ग्रहण स्पर्श रात्री 9:57 आणि ग्रहण मध्यरात्री 11:42 आणि ग्रहण मोक्ष उत्तर रात्रीमध्ये 1:27 आणि ग्रहणाचा कालावधी राहणार आहे मित्रांनो जवळपास 3 तास 30 मिनिटं. ग्रहण वेध रविवारी म्हणजे 7 सप्टेंबर रोजी दुपारी 12:37 पासून ग्रहण मोक्ष वेधापर्यंत वेध पाळावेत. वेध काळात स्नान, पूजा, देवपूजा, त्यानंतर नित्यकर्मे, जप, जाप्य, श्राद्ध ही कर्मे करता येतील, परंतु वेध काळात भोजन वर्ज्य करावे. आजारी, वृद्ध, बाल व गर्भवती स्त्रियांनी दिनांक 7 रोजी सायंकाळी 5:15 पासून ग्रहण मोक्ष वेधापर्यंत वेध पाळावेत. पुण्यकाल, पर्वकाल, ग्रहण स्पर्शापासून मोक्ष वेळेपर्यंत. राशी परत्वे ग्रहणाचं फल बघूया आपण. शुभ फल मेष, वृषभ, कन्या, धनु. मिश्र फल मिथुन, सिंह, तुळ, मकर. अनिष्ट फल ज्याला म्हणता येईल कर्क, वृश्चिक, कुंभ, मीन. ज्या राशींना अनिष्ट फल आहे त्या राशींनी किंवा त्या राशीतील गर्भवती स्त्रियांनी ग्रहण पाहू नये. तर अशा प्रकारे आपल्याला कोणत्या राशीला कोणत्या प्रकारचे फळ मिळणार आहेत हे आपण पाहला आहेत मित्रांनो. अशाच प्रकारच्या माहितीसह व्हिडिओसाठी तुम्ही खोज मास्टर पेजला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.